माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या पूर्णपणे महिलांना आता दिलासा मिळणार आहे। तुम्ही पण तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की लाडकी बहीण योजनेचा समोरचा जो काय हप्ता येणार होता, मकर संक्रांतीला जो हप्ता मिळणार होता, तो हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न जर तुमच्या पण डोक्यामध्ये होता तर तो प्रश्न पूर्णपणे दूर करणार आपला हा व्हिडिओ। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची अति महत्त्वाची माहिती आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळालेला आहे। तो दिलासा का मिळाला आणि कोणत्या गोष्टीमुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। त्यामुळे व्हिडिओ बघणं पूर्ण हे महत्त्वाचं काम देखील तुमच्यासाठी असणार। जर तुम्ही पण माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभ देखील मिळत असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार असून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐकावा लागेल। या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मकर संक्रांतीचा हप्ता या ठिकाणी वाटप कोणकोणत्या महिलांना होणार, यामधून कोणकोणत्या महिला बाद देखील झाल्या आहे, कोणकोणत्या महिलांना हप्ता उशिरा मिळणार, कोणकोणत्या महिलांची प्रतीक्षा आणखीन त्यांना करावी लागणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे पूर्ण प्रश्न दूर करूया आणि लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार, मकर संक्रांत लाडक्या बहिणींची गोड करणार होतं सरकार, तर ती गोड कधी करणार असा प्रश्न तुमचा असेल तर आता तुमचा प्रश्न याच व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे दूर होणार। त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्न दूर करू आणि लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार, लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांची या ठिकाणी गोड होणार होती मकर संक्रांत, तर ती गोड होणार होती मकर संक्रांत कधी गोड होणार, लाडक्या बहिणींना कधी दिलासा मिळणार। लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली। लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांतीसाठी या ठिकाणी हप्ता जाहीर केला असून लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला, पण यामध्ये काही महिलांना बाद करण्यात आलेला आहे। काही महिलांनी काही महत्त्वाचे काम केलेले नसतील तर त्यांना देखील बाद करण्यात येणार असू शकतं किंवा त्यांना आणखीन या ठिकाणी हप्ता मिळेल की नाही मिळेल हे सांगणं या ठिकाणी अवघड देखील झालेलं आहे। तर चला या महत्त्वाचे कामे बघू, काही महत्त्वाच्या अटी टाकण्यात आलेल्या आहेत, त्या महत्त्वाच्या अटी बघू आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पूर्णपणे ज्या पात्र ठरणार आहेत त्या महिलांना मकर संक्रांतीचा हप्ता कधी मिळणार, कधी वाटप चालू होणार, तर याचं उत्तर असं असणार आहे हप्ता आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये हप्ता तुम्हाला मिळणार आहे। पण पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना नवे मिळता तर हा हप्ता फक्त काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये मिळणार। तर कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे काही तालुके आणि कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे काही जिल्हे, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील आणि ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळणार आहे मकर संक्रांत त्यांची गोड होणार असून आता पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये हा हप्ता वाटप होणार। पण आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये फक्त या काही जिल्ह्यामध्ये आणि फक्त काही तालुक्यामध्येच हप्ता देखील मिळणार आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच महत्त्वाचे काही तालुके, तेच महत्त्वाचे काही जिल्हे बघणार आहोत। त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे, ते महत्त्वाचे तालुके तुमच्यासाठी अति महत्त्वाचे असल्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायचे आहे। जर तुमचा जिल्हा त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला देखील हप्ता आज किंवा उद्या किंवा परवा अशा या 3 दिवसामधून कधीही तुम्हाला हप्ता पडू शकतो, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हप्ता कधी पण या ठिकाणी मिळू शकतो। त्यामुळे चिंता काय करू नका, फक्त महत्त्वाचे जिल्हे असलेले ते महत्त्वाचे जिल्हे बघा आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो बघा। आणि त्यानंतर आपण काही महत्त्वाचे कामेसुद्धा बघणार, जे महत्त्वाचे कामे जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी बंदसुद्धा होऊ शकतो। जो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो तो बंदसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे ते काही महत्त्वाचे अटी, काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, अर्धवट देखील बघू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा, पूर्णपणे माहिती एक ठिकाणी ऐकून घ्या। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरू करू ते महत्त्वाचे काही जिल्हे, ते महत्त्वाचे काही तालुके, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील महिलांना दिलासाच या ठिकाणी मिळालेला आहे। आता त्यांना हप्ता 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच आज उद्या आणि परवा अशा या 3 दिवसामध्ये बहिणींना हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला त्या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात, कोणकोणत्या तालुक्यामध्ये हप्ता पडणार पूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर चला सुरू करू। जिल्हे कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे, कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे तालुके आणि त्याच नंतर ते काही काम, काही अटी तुम्हाला पूर्णपणे पार पाडाव्या लागणार, त्या अटीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला जिल्ह्याची
यादी पूर्णपणे एक एक करून बघूया। त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं काही नाव येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं असणार आहे। आणि आता बहिणींच्या डोक्यामध्ये एक मोठा प्रश्न असेल की जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही का? जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल तर याचं उत्तर असणार आहे तुम्हाला हप्ता जरूर मिळणार, पण तुम्हाला देखील प्रतीक्षा आणखीन करावी लागणार। तर ती प्रतीक्षा किती दिवसाची करावी लागणार, बहिणींना किती दिवस आणखीन थांबावी लागणार? आता जर या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, ती म्हणजे तुम्हाला 8 दिवसाची। 8 दिवसाच्या प्रतीक्षेमध्ये तुम्हाला पूर्णपणे हप्ता पडून जाईल। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही खुश व्हा, आनंदी व्हा, मकर संक्रांत तुमची गोड झाली असून तुम्हाला आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये हप्ता देखील पडू शकतो। तर चला ते महत्त्वाचे काही जिल्हे, काही महत्त्वाचे जिल्हे, काही महत्त्वाचे तालुके आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। बीड जिल्हा, जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल आणि तुम्ही पण बीड जिल्ह्यातील महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता बीड जिल्ह्यातील जितक्या पण महिला आहे त्या महिलांसाठी आली दिलासादायक बातमी। आता बीड जिल्ह्यातील महिलांना काही महत्त्वाची कामे करायची आहे, जर तुमचे ते पूर्ण असतील तर तुम्हाला देखील या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी हप्ता या ठिकाणी वितरण चालू देखील झालं असून लाडक्या बहिणींना दिलासा देखील मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपला असणार आहे धुळे जिल्हा। जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली महत्त्वाची बातमी, तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या यादीमध्ये आलेलं आहे, तुम्हाला देखील दिलासाचा मिळणार आहे। समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला पण दिलासाचा मिळणार आहे, कारण की आता परभणी जिल्ह्याचे नावसुद्धा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। जर तुमचा परभणी जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका परभणी असेल तर आता तुम्हाला पण दिलासाचा मिळणार आहे। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे हप्ता पडून जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। समोरचा आपला जिल्हा असणार आहे धाराशिव जिल्हा। जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। धाराशिव जिल्ह्यातील महिलांना दिलासा देखील मिळणार असून धाराशिव जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या महिला असाल तर आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपला असणार आहे जालना जिल्हा। जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण काही महत्त्वाची कामे करणं गरजेचे आहे। जर तुमचे पण ते महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचे कामे पूर्णपणे पार पाडावे लागणार आहेत। जालना जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळणार आहे, कारण की आता जालना जिल्ह्यातील महिलांची सुद्धा मकर संक्रांत गोड देखील करण्यात येणार असून मकर संक्रांतीचा हप्ता महिलांना देखील टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर फक्त काही महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे कामे आपण जाणून घेऊ। महत्त्वाचे 2 कामे हे तुम्हाला पूर्णपणे पार पाडावे लागणार। जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील किंवा तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे काम अधुरे ठेवलेले असेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील ते महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे कामे बघू, जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे। तर यामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC असणार। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पण ई-KYC केलेलं नाही तर तुम्हाला पण ई-KYC करावी देखील लागणार या ठिकाणी आहे। लवकरात लवकर ई-KYC करून टाका। आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करणे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी नक्की लिंक करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळे देखील मिळणार नाहीत। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की सांगा आणि जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।